आज आपण ब्लूबेरी जार चीज केक बघणार आहोत. एकदम इन्स्टंट अशी रेसिपी आहे आणि तीही आपण मुलांसोबत करणार आहोत. तर त्याचं साहित्य कृती पाहूयात. यासाठी आपण 15 ते 20 डायजेस्टिव्ह बिस्किट्स घेतलेले आहेत आणि ते आपण छान त्याची पावडर करून घेणार आहोत. डायजेस्टिव्ह बिस्किटच्या पावडरमध्ये आपण मेल्टेड बटर घालून घेणार आहोत. तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर ही पावडर म्हणजे आपण जार चीज केकचा आपला बेस असणार आहे. तर तो बेस आपण एका जारमध्ये व्यवस्थित लावून घेऊया. एका जारमध्ये व्यवस्थित लावून घेऊया. चीज केकचा बेस आपण व्यवस्थित घट्ट जारमध्ये बसवून घेतलेला आहे आणि आता हे आपण फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनिटं आपण त्याला थोडं सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. जोपर्यंत बेस व्यवस्थित थंड होते फ्रीजमध्ये तोपर्यंत आपण दुसऱ्या लेअरची तयारी करून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सर जारमध्ये 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि थोडं दूध घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण कंडेन्स मिल्क हे टाकणार आहोत. आपण तेही आपल्या आवश्यकतेनुसार म्हणजे तुम्हाला जसं गोड हवं आहे त्या अंदाजाने आपण कंडेन्स मिल्क घालणार आहोत. इथे मी 3 चमचे कंडेन्स मिल्क वापरले आणि यामध्ये आपण आता 2 चमचे ब्लूबेरी पल्प घालून घेणार आहोत. तर आपला इथे बेसही सेट झाला आहे आणि आपला दुसरा लेअरही तयार झालेला आहे. तर तो आता दुसरा लेअर आपण बेसवर घालून घेऊया. दुसरा बेस सेट होण्यासाठी त्याला आपण 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिटांनंतर आपण जो फर्स्ट बेस बनवला होता डायजेस्टिव्ह बिस्किटांचा तो यावर आपण लावून घेणार आहोत. तर 5-1 मिनिटं पूर्ण याला आपण सेट व्हायला देणार आहोत. तर 5-1 मिनिटं हे व्यवस्थित सेट झाल्यानंतर यावर आपण जे ब्लूबेरीचं मिश्रण बनवलेलं आहे ते यावर घालून घेणार आहोत आणि ते पुन्हा आपण 15-20 मिनिटं त्याला व्यवस्थित सेट होऊ देणार. त्यावर आता 15-20 मिनिटानंतर शेवटचा आपण थर घालणार आहोत तो म्हणजे ब्लूबेरी पल्पचा. तर ब्लूबेरी पल्प घालून त्याला आपण छान गार्निश करून घेणार आहोत. तर 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपला ब्लूबेरी जार चीज केक तयार होणार आहे. तो खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी मायलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.